बैठकीला मार्गदर्शन करा. ठिकाणी उपस्थित दोन्ही आमदार, सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, माझ्यासमोर बसलेले सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, 30 तारखेला फॉर्म भरायचे आहेत. 30 तारखेपर्यंत भरायचे आहेत. 3च दिवसाचा राहिलेले आहेत, 28, 29 आणि 30. मला वाटतं बहुतेक गर्दी फॉर्म भरलेले आहेत. बरोबर आहे? आणि सगळ्यांना घाई आहे फॉर्म भरायची, त्यामुळे ते काही सांगावं लागत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांनी फॉर्म भरले. जवळपास 600 अर्ज आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहेत. तिकिटाची मागणी त्यांनी केलेली आहे. मंगेश दादांनी सांगितलं, नंतर मामांनी सांगितलं, आणि स्मिता त्याचं उदाहरण पण दादांनी या ठिकाणी दिलं. आमदारकीचं तिकीट त्याला कापलं गेलं. आमदारकीचं होतं, खासदारकीचं ते कुठल्या साली 19ला आणि 5 वर्ष त्यांना वाट बघावी लागली. त्यावेळेला तिकीट कापलं गेलं. सर्व प्रचार सुरू झाला होता, फॉर्म भरून झाला, रॅली निघाली, मेळावे झाले, पोस्टर बॅनर लागलेत, आणि पार्टीने निर्णय केला की तिकीट बदलू आहे. कारण काय असतील तिकीट बदलवलं गेलं. आणि त्यानंतर पुन्हा स्मिताताई कामाला लागल्यात. पुन्हा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी पक्षाचा प्रचार केला. आणि त्यावेळेला उन्मेष पाटील चाळीसगावचे त्या ठिकाणी निवडून आणले. 5 वर्ष निघून गेलेत. आणि त्यानंतर पुन्हा त्यांना संधी मिळाली आणि त्या ठिकाणी खासदार झाले. आपण सगळ्यांनी प्रयत्न केलेत आणि विक्रमी मतं महाराष्ट्रामध्ये घेऊन स्मिताताई पुन्हा खासदार झाल्यात. म्हणजे पार्टीचं आपल्याकडे किती बारीक लक्ष असतं. म्हणून आपण घाबरू नका. यावेळेला ज्याचं ते तिकीट कापला जाईल त्याचं पुन्हा प्रमोशन या ठिकाणी होणार. मामा बरोबर आहे? तुम्ही नगरसेवक नाही, तुम्ही पुढे आमदार व्हाल. म्हणजे MLC म्हटलं मी, जळगावचे आमदार नाही, राज्यसभेवर तुम्ही, आपल्या विधान परिषदेवर तुम्ही जाल. शिक्षक मतदारसंघ आहे, पदवीधर मतदारसंघ आहे, कुठेही तुम्हाला संधी मिळू शकते. आणि आपल्या पक्षाची स्थिती आज अशी आहे की आपण कुठे उमेदवार उभा केला की तो त्या ठिकाणी निवडून देतो. नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, अतिशय चांगले निकाल आपण आपल्या जिल्ह्याने त्या ठिकाणी दिलेले आहेत. चांगले नगराध्यक्ष आपले निवडून आले, चांगले नगरसेवक मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि म्हणून मामांनी, दादांनी सांगितल्याप्रमाणे खरं आहे की फक्त तिकीट मिळायचे सगळे वाट बघतायत. निवडून येणं हे काही फार आपल्यासाठी कठीण नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. लोकांचा विश्वास आपल्यावर आहे, मतदारांचा विश्वास आपल्यावर आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना वाटतंय की आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे. त्यामध्ये त्याचा महायुती आहे, आपलंही बोलणं झालेलं आहे, अजून जाहीर व्हायचं राहिलेलं आहे, उमेदवार द्यायचे बाकी आहेत. मी तर गेल्या 10-12 दिवस झाले असतील मला यायला इथे. मी बाहेरच आहे. आपण बघतात, नाशिकला आहे, नगरला आहे, धुळ्याला आहे, मालेगावला आहे, आज साताऱ्याला होतो, सोलापूरलाही होतो. सकाळपासून इथे आलो तर इथे परत नाशिकला निघालो. त्यामुळे जळगाव जिल्हा आपला बालेकिल्ला आहे, जळगाव शहर आपला बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथलं फार मी टेन्शन घेतलेलं नाही. मी मामांना म्हटलं, मी दादांना म्हटलं की आपण हे सांभाळा सगळं काम, आपण सगळी छाननी करा, इंटरव्ह्यू पण घ्या. शेवटी एखाद दिवस मी येऊन जाईल. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्यामध्ये आज आलेलो आहे. अन्यथा मी सरळ नाशिकला ते हेलिकॉप्टर घेऊन तिकडे गेलो असतो. पण आपल्याला निवडणूक फार साधेपणाने घ्यायची नाही. कुठली निवडणूक असो, फार आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाता कामा नये. अन्यथा सगळं आपलंच आहे, समोर कोणी नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर चुकीचं काही नाही, पण शेवटपर्यंत आपण अलर्ट राहिलं पाहिजे. लोकसभेला आपण म्हटलं तर की 400 पार सगळ्यांना वाटत होतं. यावेळेला काहीच नाही. मी पण म्हटलं उत्तर महाराष्ट्रामध्ये एकही जागा समोरची येणार नाही. पण परिस्थिती बदलली. कुठलं एखादं कारण होतं मध्येच
काहीतरी अफवा अशी बसतं नरेटिव्ह असं हे होतं की त्यामुळे मग निकाल बदलायला सुद्धा वेळ लागत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटपर्यंत जोपर्यंत मतदान पेटीपर्यंत जात नाही तो मतदान टाकत नाही. आता पेटी नाही आहे, आता आपल्याला फक्त बटन दाबायचं आहे. तो बटन दाबून आपल्या पार्ट्यामध्ये मत पडत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसता कामा नये. तोपर्यंत आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. नाही तर एकतर्फी आहे, जाऊ द्या, होऊन जाईल असं अजिबात समजण्याचं कारण नाही. अनेक निवडणुकामध्ये आपण याचा अनुभव घेतलेला आहे. आणि लोकसभेत तर आपण बघितलंय, आपण 45च्या गोष्टी करत होतो, 44 42 म्हणत होतो, आपण एकदम 17वर त्या ठिकाणी आलो. मला वाटतं एवढा मोठा फरक 25 जागेंचा हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पडलेला आहे. आणि बाळगूच नका. आपल्याला यावेळेला पुन्हा विक्रम करायचा आहे. मागच्या वेळेला आपण 74 पैकी 57 जागा जिंकलो होतो. 57 जागा जिंकलो आपण त्यावेळेला. इतक्या मोठ्या प्रमाणात जागा महाराष्ट्रात कोणी जिंकलेल्या नव्हत्या इतक्या पर्सेंटेजमध्ये, त्या आपण जिंकलेल्या आहेत. यावेळेला वरतून आपलं ठरलं की युतीत जायचं आहे, महायुतीत जायचं आहे. गुलाब भाऊ पण येऊन गेले, मामा दादा या ठिकाणी आहेत, अध्यक्ष आपले या ठिकाणी आहेत. ते ठरवतील कोणी काय करायचं कोणी. पण निश्चित कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही ही भूमिका आमची या ठिकाणी असेल. पण आता युती म्हटली की मग काही जागा सोडाव्या लागतील. त्या जागा सोडल्या की मग आपलं त्या ठिकाणची जी उमेदवारी जाईल ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारता येतच नाही. पण तरी मी पुन्हा सांगेल की आपण काळजी करू नका. कुठल्या ना कुठल्या ठिकाणी ते सक्षम कार्यकर्ते आहेत, ते अनेक वर्षापासून काम करतायत. आता हे तोलामोलाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही. कुठल्या ना कुठल्या ठिकाणी आता अनेक आपल्याकडे महामंडळ येत आहेत. इलेक्शनपर्यंत आपण ते थांबवलेले आहेत. महापालिकेत वेगवेगळी पदं आहेत. कोऑपमध्ये आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. अनेक गोष्टी आपल्याकडे येण्यासारख्या आहेत. आपण त्यामध्ये निश्चित जे कार्यकर्ते आहेत, जे सक्षम आहेत, जे प्रामाणिकपणे काम करतायत पक्षाचं, त्यांचा विचार त्या ठिकाणी केला जाईल. तिथे काही फार अशी वशिलेबाजी होणार नाही की याला देऊ टाका, त्याला देऊ टाका, याला करा म्हणून. ते पण आपण त्या ठिकाणी करणार आहोत. पण आता उद्यापासून आजपासून पुन्हा आपण सगळ्यांनी कामाला लागावं. आम्हाला अजून बसावं लागेल, 2-3 तास याला लागतील. सगळ्या कोणाकोणी उमेदवारी मागितलेली आहे, कोणाकोणाला त्या ठिकाणी सर्वे आपण केले, 2-3 सर्वे केलेले आहेत. कोणालाच माहीत नसेल तर सर्वे घेऊन मी नाशिकला तेच बसलो. सगळ्याच ठिकाणी महापालिकेमध्ये 3 सर्वे आपण केलेले आहेत. तिघी सर्वेचा रिपोर्ट या ठिकाणी आलेला आहे. पण नावं दिली होती आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची, ज्यांनी मागणी केलेली त्यांचे, ते सुद्धा आपल्या या ठिकाणी बघितले जातील. आणि ते बघितल्यावर सगळ्यांचा विचार करून, सर्वांकडे चर्चा करून आपण या ठिकाणी उमेदवार ठरवणार आहोत. त्यासाठी अजून वेळ लागणार आहे, त्यामुळे मी आपला जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. पण निश्चित मी पुन्हा आपल्याला सांगेल की आपण फार नाराज होण्याचं कारण नाही. पुन्हा आपल्याला कुठे ना कुठे संधी त्या ठिकाणी निश्चित मिळेल. मी नाशिकलाही काल असंच झालं. आपण 4-3 प्रभागामध्ये नवीन लोक घेतले. ते प्रभाग आपल्या कधीच निवडून आलेले नव्हते. स्थापनेपासून आजपर्यंत काही लोक असे असतात त्या भागात त्यांचा असा प्रभाव असतो की त्यांचा आपण काहीच करू शकत नाही. आणि म्हणून नाशिकमध्ये मग आम्ही असं ठरवलं की जे प्रभाग आपण हारतोय वारंवार, त्या ठिकाणी कोण असे प्रभावी नेते आहेत समोरच्या पक्षाचे, त्यांना आपल्या पक्षामध्ये घ्या. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ते नेते आपल्याकडे घेतलेत. काही लोक त्या ठिकाणी नाराज झाले. आपण टीव्हीवर बघितलं असेल, वर्तमानपत्रात, पण त्याची नाराजी क्षणिक होती, थोड्या वेळापुरती होती. आता पुन्हा त्या ठिकाणी सगळं सुरळीत झालेलं आहे. पण आपल्याला मी याही ठिकाणी सांगेल की तेवढी नाराजी किंवा तेवढं फार आपल्याकडे कोणी त्या ठिकाणी करणारे कार्यकर्ते नाहीत. सगळे समजदार कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून आपण आता जो निर्णय होईल तो अगदी सहजतेत त्या ठिकाणी घ्यायचा आहे. सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. नाही तर मग मी इकडे करतो, मी तिकडे करतो, मी पाहतो हा कसा निवडून येतो, मला कसं दिलं नाही, असं काही कोणी करू नका. असं अजिबात होता कामा नये. मला खात्री आहे की तुम्ही कोणी नाराज होणार नाही. होणार नाही ना? जोरात सांगा, होणार आहेत का? नाही. ज्यांना तिकीट नको तेच म्हणताय नाही. नाही कोणी हो म्हटलं जोरात की ज्यांना तिकीट मागायचं नाही. मला माहिती नाही कोणाला तिकीट मागायचं नाहीये. हात बरेच. मला वाटतं महिलांना तिकीटच नको काय वेळेला. काही हरकत नाही. आपण आता जोरात आता कामाला लागूया. पुन्हा आपण या ठिकाणी सिद्ध करूया या निवडणुकीमध्ये की भाजपचा बालेकिल्ला हा जळगाव जिल्हाच आहे. महायुतीचा बालेकिल्ला जळगाव जिल्हाच आहे. यावेळेला पुन्हा आपल्याला विक्रमी मतांनी या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. आपल्या सगळ्यांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेत नाही. नंतर आपण भेटू प्रचारामध्ये. त्यावेळेला आपल्याला संक्षिप्त बोलता येईल, सविस्तर बोलता येईल. पण आज खूप घाई आहे. त्यामुळे आता थोडा वेळ नाही, बराच वेळ आम्हाला बसून सगळ्या याद्या निश्चित कराव्या लागतील. त्यामुळे आपण
या ठिकाणी ती शॉर्ट नोटीस देतात, ज्या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आता आपण आपापल्या मतदारसंघात जाऊन आपण कामाला लागावं, सगळी व्यवस्था करावी. एकदा तिकीट फायनल झालं 30 तारखेला की आपण एक मोठी बैठक आपण या ठिकाणी घेऊ आणि निवडणुकीच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, काय नाही, प्रचार कसा करायचा, रचना काय करायची, या बाबतीमध्ये आपण सगळेजण त्या ठिकाणी ठरवूया. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. सर्वांना पुन्हा या ठिकाणी आभार व्यक्त करतो, शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना. बाकी कोणाचं काही म्हणणं नाही ना? सगळ्यांना मान्य आहे ना? चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद सर्व कार्यकर्त्यांचं मना